Hello everybody. We are starting chapter number 4 and the name of the topic is solution of simultaneous equations in the form of numerical methods. Alright, the numerical methods वापरून simultaneous equations कसे सॉल्व करायचे ते आपण शिकणार आहोत. ही सुद्धा एक इटरेटिव्ह मेथड आहे. सी आपण 2 किंवा 3 सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण नेहमी सोडवतोच आहोत. पण तिथे कसं होतं की ते इक्वेशन्स छानपैकी सुटतात, राईट. पण बऱ्याचदा असं होतं की XYZच्या व्हॅल्यूज डेसिमलमध्ये येतात, किंबहुना जर जास्त व्हेरिएबल आले XYZ ABC आणि 6 इक्वेशन्स असतील तर आपल्याला सोडवणं जरा कठीण जातं. मग आपण काय करतो, इटिरेटिव्ह मेथड जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा कम्प्युटर प्रोग्रॅम करता येतो. आणि कम्प्युटर प्रोग्रॅम केला की मग सिमिलर स्टेप्स वी कॅन पुट देम इन द लूप अँड देन वी कॅन द कम्प्युटर कॅन परफॉर्म hundreds of iterations and get more and more accurate answer. Now the first method we are learning is the Jacobi's method. Okay, so we have two methods in this chapter, Jacobi's method and Gauss-Seidel method. Now Jacobian was a scientist, he was a mathematician, and hence the method is known as the Jacobian method. Now this is an iterative method used to solve simultaneous equations. Now let us consider these 3 simultaneous equations. 3 equations in 3 unknowns, a1x plus b1y plus c1z equal to d1, a2x plus b2y plus c2z equal to d2, and a3x plus b3y plus c3z is equal to d3. याच्यामध्ये XYZ हे अननोन्स आहेत, a1 b1 c1 and d1, and a2 b2 c2 d2, a3 b3 c3 d3 are coefficients. They can be positive, they can be negative also. Z लिहिताना मी थोडंसं Z हा कापती आहे मध्ये, तर तो एवढ्यासाठी की 2 आणि Z आपले एकसारखे दिसायला नकोत आणि ते कन्फ्युजन टाळण्यासाठी Z लिहिला की मी मध्ये त्याचं पोट फाडती आहे अशा पद्धतीने. तर ह्याची एक असे इक्वेशन सॉल्व करण्याची एक पद्धत अशी आहे की हे 3 इक्वेशन्स अशा प्रकारचे आहेत की एका इक्वेशनमध्ये या 3 व्हॅल्यूजपेक्षा B1 C1 D1 पेक्षाही A1 हा मोठा असतो. मग या चारींमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे. एका इक्वेशनमध्ये 4 नंबर्स आहेत, A1 B1 C1 D1. ह्या 4पैकी A1 हा न्यूमेरिकली मोठा आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये B2 हा मोठा आहे आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये C3 हा मोठा आहे. ओके, तर अशा पद्धतीने इक्वेशन जर असतील तर आपण जॅकोबियन मेथड आणि गॉस-सीडल मेथड वापरू शकतो. तर इथे खाली मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे, वेअर A1 B2 अँड C3 आर लार्ज ॲज कम्पेअर्ड टू अदर व्हॅल्यूज ऑफ कोएफिशियंट्स. तर आता हे इक्वेशन्स आपल्याला रिराईट करायचे आहेत. तर पहिलं इक्वेशन आपण कसं केलं बघा, इथे मी इक्वेशन नंबर 1 म्हणून इथे दिलेलं आहे त्याला. तर काय करायचं, पहिल्यांदा एक्सची टर्म, आता या पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे त्याच्यामुळे A1x डावीकडे ठेवून या 2 व्हॅल्यूज उजवीकडे ट्रान्सफर करायच्या. म्हणजे काय येईल, D1 मायनस B1y मायनस C1z. ओके, इथे बघा D1 मायनस B1y मायनस C1z. ओके, आणि मग त्या इक्वेशनला A1ने डिवाईड करायचं आहे. सो 1/A1 इंटू D1 मायनस B1y मायनस C1z, आणि याला पण इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलेलं आहे. आपल्या कंडिशनप्रमाणे सेकंड इक्वेशनमध्ये हा B2 मोठा आहे, ह्या चारींपेक्षा B2 मोठा आहे. तर आधी B2y तिकडेच डावीकडे ठेवून या ज्या 2 टर्म्स आहेत त्यांना RHSला शिफ्ट करायचे आपल्याला. तर ते असं दिसेल, D2 मायनस A2x मायनस C2z. आणि मग B2y पैकी y फक्त डावीकडे ठेवून B2ने डिवाईड करायचे आपल्याला. यू विल गेट दिस इक्वेशन. सिमिलरली फॉर द थर्ड इक्वेशन, Z इज इक्वल टू 1/C3 इंटू D3 मायनस A3x मायनस B3y. हे इक्वेशन कसं आलं, तर याच्यातली C3z फक्त डावीकडे ठेवून या पहिल्या 2 टर्म्स RHSला ट्रान्सफर केल्या आणि मग C3ने डिवाईड केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने पहिलं
आपलं स्टेप असते की इक्वेशन्स ह्या पद्धतीने रिराईट करून घ्यायचे आहेत. आय होप दिस इज क्लिअर. त्याच्यानंतर काय करायचं, लेट अस लुक ॲट द मेथड. द मेथड इज लाईक दिस. त्या तिन्ही इक्वेशन्समध्ये पहिल्यांदा x0, y0 आणि z0 टाकायचा. ते इक्वेशन 1मध्ये x, y आणि z0 टाकल्यानंतर इथे बघा इक्वेशन 1, इथे इक्वेशन 1, यात x, y, z 0 टाकायचे आहेत. सॉरी x नाही, y आणि z 0 टाकायचे. y आणि z 0 टाकल्यानंतर x किती येईल, d1/a1, त्याला x1 म्हणायचं. दुसऱ्या इक्वेशनमध्ये x आणि z 0 टाकायचे, y काढायचं आणि त्याला y2 म्हणायचं आहे. तिसऱ्या इक्वेशनमध्ये x आणि y 0, 0 टाकायचे आणि मग z काढायचा, त्याला आपण z1 असं नाव देणार आहे. ऑल राईट. सो लेट अस पुट x0, y0 आणि z0 इन इक्वेशन्स 1, 2, 3. RHSमध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. अँड देन फाइंड व्हॅल्यूज ऑफ x, y, z ॲज x1, y1 and z1. Okay, after that what we will do, we are going to substitute these values x1, y1 and z1 in equations, original equations 1, 2 and 3, and find out the values of x, y and z. त्याला आपण x2, y2, z2 असं म्हणणार आहे. ही स्टेप 2 किंवा सेकंड इटिरेशन. पुढच्या थर्ड इटिरेशनमध्ये काय करायचं, या ज्या नवीन व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज 1, 2 and 3मध्ये टाकायच्या आणि मग ज्या व्हॅल्यूज येतील त्यांना x3, y3, z3 असं म्हणायचं आहे आपल्याला. x3, y3, z3 अँड कंटिन्यू फॉर बेटर अँड बेटर व्हॅल्यूज ऑफ x अँड y. तर जास्त इटिरेशन जेव्हा आपण करतो तेव्हा अशा मोर अँड मोर रिफाईंड आन्सर वी विल गेट. तर आपण आपल्या पर्पजसाठी 2-3 इटिरेशन्स, मॅक्झिमम 4 इटिरेशन्स आपण करतो. परीक्षेत 4 मार्काचं गणित असेल तर 4 इटिरेशन्स आपण करणार आहे. ओके. पण त्यांनी व्हॅल्यू खूप ॲक्युरेट येईल असंही नाही. पण जर आपण असा कम्प्युटर प्रोग्राम केला आणि तुमच्या लक्षात येईल की हे जे इटिरेशन्स आहेत हे सेम आहेत, सिमिलर स्टेप्स आहेत, तर याचा लूप करायचा आणि तो लूप 100 टाईम्स to 200 टाईम्स आपण फिरवू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्याला अनेक डेसिमल्सपर्यंत उत्तर जे आहे ते चांगलं मिळणार आहे. ओके. तर हे एक्झाम्पलवरनं क्लिअर होईल. So let's do an example here. So solve the following equations using Jacobian method. Okay, solve the following equations using Jacobi's method. ते इक्वेशन्स आहेत. हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन आणि हे तिसरं इक्वेशन. आणि हे इक्वेशन्स अशा पद्धतीने आहेत की पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट मोठा आहे या दोघांपेक्षा. सॉरी, डीकडे बघायचं नाही आपल्याला एक्स वाय झेडकडेच फक्त पाहायचं आहे. तर इथे एक्सचा कोइफिशियंट मोठा आहे. या 3 व्हॅल्यूजमध्ये वायचा कोइफिशियंट मोठा आहे आणि या तिसऱ्या इक्वेशनमध्ये झेडचा कोइफिशियंट मोठा आहे. या तिघांपेक्षा Z5 मोठा आहे. इथे पहिल्यामध्ये एक्सचा मोठा आहे आणि दुसऱ्यामध्ये वायचा कोइफिशियंट मोठा आहे. ह्या तीन व्हॅल्यूजमधलं आपल्याला व्हॅल्यू बघायची आहे. मी मगाशी 4 म्हणाले होते, A1, B1, C1 आणि D1. D1 सोडून द्या, फक्त A1, B1, C1मध्ये एक्सचा कोइफिशियंट मोठा, A2, B2, C2मध्ये B2 मोठा, A3, B3, C3मध्ये C3 मोठा आहे. ओके. तर आता काय करायचं, हे इक्वेशन्स आपल्याला पहिल्यांदा रिराईट करायचे आहेत. तो पण बघूया आता की पहिलं इक्वेशन आपण कसं तयार करणार आहे. तर कन्सिडर 5x + 2y + z = 12. ओके. तर ज्याचा कोइफिशियंट मोठा आहे त्याला डावीकडे ठेवायचं आहे. अँड देन यू विल गेट 5x = 12 - 2y - z. And then divide by 5 like this. So 1/5 × 12 - 2y - z. हे इक्वेशन 1. सिमिलरली सेकंड इक्वेशन वापरून 15 - x - 2z on that side, 15 - x - 2z, and then divide by this 4. In the third equation, 20 - x - 2y
झेडची टर्म डावीकडे ठेवून या दोन उजवीकडे शिफ्ट करायच्या आहेत. सो 20 - x - 2y and divided by this coefficient 5. So we got 3 equations for x, y and z. This step is very important. If you make this step wrong, then your answer will be very wrong. आणि हे इम्पॉर्टंट आहे की पहिल्या एकात एक्सचा कोएफिशियंट मोठा पाहिजे, एकात वायचा मोठा पाहिजे, एकात झेडचा मोठा पाहिजे. ज्याच्यात एक्सचा मोठा आहे त्यातून एक्स काढायचा, ज्याच्यात वायचा मोठा आहे त्यातनं वाय काढायचा, आणि ज्याच्यात झेडचा मोठा आहे त्यातनं झेडचं इक्वेशन तयार करायचं आहे. नाउ स्टेप नंबर 1, पुट x0 y0 z0 इन इक्वेशन 1 2 3. ओके, तर आता पहिलं इक्वेशन बघा. हे एकाच वेळी x y z0 नाही टाकता येणार, आपण y आणि z0 टाकूया. तर y आणि z0 टाकल्यावर काय आलं, 12/5. ओके, अँड देन 12/5 इज 2.4. ही एक्सची व्हॅल्यू आली आहे, त्याला आपण x1 म्हणणार आहे. स्टेप 1 नंतर येणाऱ्या व्हॅल्यूज x1 y1 z1. दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये आता दुसरं इक्वेशन बघा. हे x आणि z0 टाकायचे, तर y आला 15/4. 15/4 म्हणजे 3.75. थर्ड इक्वेशनमध्ये z येतो आहे, हे आणि हे 0 टाकल्यानंतर 20/5 म्हणजे 4 आला. ह्याला z1 म्हणायचं, x1 y1 z1. ओके, आता सेकंड स्टेप किंवा सेकंड इटिरेशनमध्ये काय करायचं, या नवीन आलेल्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत आपल्याला. आपण सुरुवात 0पासून करतो, पण नंतर पुढच्या इटिरेशनमध्ये ह्याच्या अलीकडच्या आलेल्या व्हॅल्यूज आपल्याला यूज करायच्या आहेत. तर आता सेम इक्वेशन हेच वापरायचे, पण व्हॅल्यूज नवीन वापरायच्या. तर आपण आता इथे काय करणार, पहिल्या इक्वेशनमध्ये वायच्या ठिकाणी मी टाकणार आहे 3.75, झेडच्या ठिकाणी मी टाकणार आहे 4. ओके, आणि मग कॅल्क्युलेशन्स युजिंग कॅल्क्युलेटर इज 0.1. सेकंड व्हॅल्यू म्हणजे वायसाठी एक्स टाकणार आहे 2.4, x 2.4, आणि झेड मी टाकणार आहे 4, झेड इज 4. तो टाकला की वाय येईल 1.15. आपण शक्यतो 4 डेसिमलपर्यंत लिहूया, आणि त्याला y2 म्हणायचं. हा सेट x1 y1 z1, पुढचं सेट x2 y2 z2. ओके, आणि थर्ड ह्याच्यात एक्सची व्हॅल्यू 2.4 टाकायची आहे आणि वायची व्हॅल्यू 3.75 टाकलेली आहे. असं कॅल्क्युलेट केलं की येईल 2.02. ओके, हे झालं सेकंड इटिरेशन. आता तुम्हाला अंदाज आला असेल थर्ड इटिरेशनमध्ये ज्या व्हॅल्यूज आपल्याला टाकायच्या आहेत आले, या नवीन व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. सो लेट मी शो यू दॅट थिंग. सो बघा इथे आता एक्सची व्हॅल्यू 0.1, वायची 1.15 आणि झेडची 2.02 आली होती. त्या 1 2 आणि 3मध्ये टाकायच्या, इक्वेशन्स 1 2 3मध्ये. एक्सची ज्या व्हॅल्यू येईल त्याला x3, वायच्या व्हॅल्यूला y3 आणि झेडच्या व्हॅल्यूला z3 म्हणायचं आहे. तर अशा त्या व्हॅल्यूज येतात. तर 3 इटिरेशन नंतर हे आपलं उत्तर आहे. ओके, तर मी इथे 3च इटिरेशन्स करून दाखवलेत. फायनल एक्झाममध्ये जर 4 मार्काचं गणित असेल तर याच्या पुढे अजून एक चौथं इटिरेशन आपल्याला करायचं आहे यूजिंग सेम स्टेप्स. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल. 4x - y + z is 4, x + 2y + 6y + 2z is 9, आणि -x - 2y + 5z = 2. बघा, ह्यात एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे या तिघांपैकी. ह्याच्यामध्ये वायचा कोएफिशियंट मोठा आहे आणि ह्याच्यात झेडचा कोएफिशियंट मोठा आहे. तर ह्यातनं आपण एक्सची व्हॅल्यू लिहिणार आहे 1/4 × 4 + y - z. हे इक्वेशन जर तुम्ही नीट काढलं तर तुम्हाला 1 मार्क मिळतोच मिळतो. 4पैकी 1 मार्क इथे असतो आपला. आणि इथे जर चुकलं तर आम्ही पुढच्या व्हॅल्यूजकडे पाहतसुद्धा नाही. त्याच्यामुळे ही पहिली स्टेप नीट करणं इम्पॉर्टंट आहे. आता स्टेप नंबर 1 म्हणजे पहिलं इटिरेशन, y0 z0 टाकायचा. y आणि z0 टाकल्यानंतर x आला 4/4 म्हणजे 1 आला. सिमिलरली इथे x आणि z0 टाकायचा, आलेला y
1.5. इथे x आणि y 0 टाकायचा. 2/5 इज 0.4. ओके, x1 y1 z1. दिस इज द फर्स्ट इटिरेशन. ओके, नाव स्टेप नंबर 2 मध्ये या व्हॅल्यूज टाकायच्या. बघा अशी आलेला 1, 1.5 आणि 0.4 या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. तर ज्या व्हॅल्यूज x y झेडच्या येतील त्या x2 y2 z2 त्या मी इथे लिहिलेल्या आहेत. स्टेप 3 किंवा इटिरेशन 3मध्ये ज्या व्हॅल्यूज टाकायच्या आणि ज्या x y झेडच्या व्हॅल्यूज येतील त्या x3 y3 z3. दिस इज द आन्सर आफ्टर 3 इटिरेशन्स. ओके, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ x y z आफ्टर 3 iterations. So I hope you have understood this method. And the last method, लास्ट एक्झाम्पल मी खूप डिटेलमध्ये आता हे घेत नाही आहे कारण आपल्याला कळलेलं आहे. फक्त इक्वेशन्स तुम्हाला समजतात काय ते बघूया. 5x + 2y + 7z = 30. x + 4y + 2z = 15 आणि x + 2y + 5z = 20. राईट. ॲक्च्युली हे इक्वेशन मी सोडवले तर खरं, पण मला हे एक्झाम्पल चुकीचं वाटते कारण पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा नाही आहे, झेडचा कोएफिशियंट मोठा आहे आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये पण झेडचा कोएफिशियंट मोठा आहे. राईट. मी या पुस्तकातलं सॉल्ड एक्झाम्पल घेतलं आहे, बट आय हॅव अ डाऊट विथ दिस एक्झाम्पल. So we will not do this sum. Okay, Jacobi's method cannot be applied here. Don't do this sum. ह्याचा PDF मी नाही पाठवणार आहे. Jacobi's method cannot be used. ह्या ॲक्च्युली इथे जर 7च्या ऐवजी 3 वगैरे असता तर चाललं असतं आपल्याला, 3 वगैरे, म्हणजे मग एक्सचा कोएफिशियंट मोठा झाला असता. इथे वायचा मोठा आहेच आहे आणि इथे झेडचा ऑलरेडी मोठा आहे. इथे 3 हवं तर हे एक्झाम्पल 3z घेऊन आपण सोडवू शकतो, पण अर्थातच मी हे पुढे चुकीच्या व्हॅल्यूज घेऊन सोडवलेलं आहे. सो लेट अस डिस्कार्ड दिस एक्झाम्पल. असं कन्फ्युजिंग जर पेपरमध्ये आलं तर जॅकोबियन मेथड कॅनॉट बी यूज्ड फॉर सच एक्झाम्पल्स. ऑल राईट. तर हे एक उदाहरण आहे. मे बी ह्याच्यातनं आपण असं शिकू की जर इक्वेशनमध्ये ती कंडिशन सॅटिस्फाय जर होत नसेल, एक्स वाय झेड कोएफिशियंट्स मोठे असणं, हे जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर इक्वेशन्स सॉल्वेबल नाही यूजिंग जॅकोबीज मेथड. ओके. तर कम्प्युटर प्रोग्रॅम जेव्हा आपण लिहितो किंवा पुढे मागे सॉफ्टवेअर इंजिनियर जेव्हा हा लिहितील प्रोग्रॅम, तेव्हा ही कंडिशन आपल्याला टाकायलाच हवी आहे. ओके. ती कंडिशन सॅटिस्फाय झाली की मग पुढे लूपमध्ये आपण पुढच्या इटिरेशन्स टाकू शकतो. प्रत्येकाला लूप म्हणजे काय हे कळेलच असं नाही, पण सिमिलर स्टेप्स जेव्हा असतात तर तेव्हा n = 1 म्हणजे फर्स्ट इटिरेशन, then n = 2 is the second iteration, n = 3 is the third iteration, and go on repeating this. Computer can do thousands of iterations just in 1 second or something. राईट. आपण एवढा वेळ घेतो कॅल्क्युलेटर घेऊन वगैरे, ते 4 डेसिमलपर्यंतच आपण लिहितो आहे, पण कम्प्युटर हे अतिशय फास्ट पद्धतीने करू शकेल. तर हे एक एक्झाम्पल आहे जे आपल्या मेथडनी होत नाही आहे सॉल्व, कारण इथेही झेडचा कोएफिशियंट मोठा होता आणि इथेही झेडचा कोएफिशियंट मोठा आहे. कळलं. सो वी हॅव कम्प्लिटेड विथ जॅकोबीज मेथड. व्हेरी इझी, इट्स व्हेरी इझी. एकदा मला वाटतं एकदा हे लेक्चर ऐकलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं गणित सोडवू शकता. गॉस सीडल मेथड जी आहे ती याची थोडीशी प्रगत मेथड आहे आणि त्याने उत्तर जे आहे ते लवकर आपल्याला मिळू शकतं. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहूया. ओके.